हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन स्टँडर्ड 10 सायन्स 1 लेक्चर नंबर 14. आजचा आपला टॉपिक आहे रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन अँड फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन म्हणजे स्पीड ऑफ द केमिकल रिॲक्शन, याची डेफिनेशन आणि फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन या कन्सेप्ट आपल्याला आता बघायचे आहे. बघा, तर सुरुवातीला आपण दिला आहे रिॲक्टंट गिव्स प्रॉडक्ट. द प्रोसेस इन विच रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज केमिकल रिॲक्शन. आता ही केमिकल रिॲक्शन आहे. यामध्ये रिॲक्टंटचं रूपांतर हे प्रॉडक्टमध्ये झालेलं आहे. समजा सुरुवातीला आपल्याकडे रिॲक्टंट 100 होता. आता रिॲक्शन सुरूच व्हायची आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे प्रॉडक्ट किती असेल? 0. एका मिनिटानंतर जेव्हा आपण बघितलं, आफ्टर 1 मिनिट, एक अंदाज म्हणून आपण घेतोय, तर रिॲक्टंट राहिला 80 आणि प्रॉडक्ट तयार झाला 20. म्हणजे याचा अर्थ रिॲक्टंट कितीनी कमी झाला? 20नी, आणि प्रॉडक्ट कितीनी वाढलेला आहे? 20नी. अजून 1 मिनिट आपण जाऊ दिला. 1 मिनिट गेल्यानंतर रिॲक्टंट जो आहे तो राहिला 60, तर प्रॉडक्ट तयार झाला 40. अजून 1 मिनिट आपण जाऊ दिला. एका मिनिटानंतर रिॲक्टंट राहिला 40, तर प्रॉडक्ट किती झाला? 60. त्याच्यानंतर अजून 1 मिनिट गेला. एका मिनिटानंतर असं लक्षामध्ये आलं की रिॲक्टंट 20च राहिला, तर प्रॉडक्ट किती तयार झाला? 80. अजून 1 मिनिट जाऊ दिला. एका मिनिटानंतर असं लक्षात आलं की रिॲक्टंट 0 आहे, तर प्रॉडक्ट किती राहिलेला आहे? 100. हे आकडे अंदाजे आहेत तुम्हाला समजण्याकरता. आता काय दिसतंय? रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये होणे याला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. केमिकल रिॲक्शन घडत असताना कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे अमाऊंट ऑफ रिॲक्टंट कमी कमी होत जातं, तर अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. अमाऊंट ऑफ रिॲक्टंट म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीज होत चाललाय आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीज होत चाललेलं आहे. इथे तुम्हाला काय दिसतंय? एका मिनिटानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट 20नी डिक्रीज झालेलं आहे. म्हणजेच असं म्हणता येईल की ही जी केमिकल रिॲक्शन आहे याचा स्पीड आहे 20 ग्रॅम म्हणू. सध्या आपण हे 100 ग्रॅम घेतलं. 20 ग्रॅम पर मिनिट. एका मिनिटाला 20 ग्रॅम एवढं रिॲक्टंट हे डिक्रीज झाल्याचं दिसतं. तर इकडे एका मिनिटाला 20 ग्रॅम एवढा प्रॉडक्ट, 20 ग्रॅम पर मिनिट एवढा प्रॉडक्ट आपल्याला इन्क्रीज झाल्याचं दिसून येत आहे. समजताय की नाही? म्हणजे व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन याची डेफिनेशन जर का आपण रिॲक्टंटच्या दृष्टिकोनातून बघितली तर व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन? इट इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. कितीनी कमी झालेला आहे? 20नी. इट इज द चेंज इन, आता चेंजच्या ऐवजी इथे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत आहे. मग मी रिॲक्टंट करता डेफिनेशन देतोय ना, मग मी शब्द काय वापरेल? इट इज द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इट इज द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट पर युनिट टाइम. मी 1 मिनिट घेतला, 1 सेकंदही घेतला जाऊ शकतो, 1 तासही घेतला जाऊ शकतो, 1 दिवसही घेतला जाऊ शकतो. डेफिनेशन पुन्हा लक्ष द्या. व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन? इट इज द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट per unit time. That is called as rate of the reaction in terms of reactant. रिॲक्टंटच्या दृष्टिकोनातनं रेट ऑफ द रिॲक्शनची डेफिनेशन मी दिली आहे. रेट म्हणजे स्पीड. बघा डेफिनेशन काय आहे कोणाच्या टर्ममध्ये? रिॲक्टंट. इट इज द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन युनिट टाइम. दॅट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. जर का या ठिकाणी शब्द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन कोणाचं असतं? रिॲक्टंटचं असतं. बरं, चला प्रॉडक्टच्या भाषेमध्ये आपल्याला रेट ऑफ द केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन सांगायची आहे. मग ती डेफिनेशन काय येईल बघा? इट इज द इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट पर युनिट टाइम. इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट पर युनिट टाइम. बघा इथे दिली आपण इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? प्रॉडक्ट इन युनिट टाइम. दॅट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन.
म्हणजे मी रेट ऑफ द केमिकल रिॲक्शनच्या दोन डेफिनेशन तुमच्या समोर मांडल्या, एक इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट मांडली, एक इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट मांडली. इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट काय होती? डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन युनिट टाइम. इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट काय होती? इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट पर युनिट टाइम. आता मला दोन दोन डेफिनेशन नको आहे, एकच डेफिनेशन पाहिजे ज्यामध्ये रिॲक्टंट पण असेल आणि प्रॉडक्ट पणचा उल्लेख केलेला असेल. मग आता कसं? रिॲक्टंट डिक्रीज होतोय, प्रॉडक्ट इन्क्रीज होतोय, एकाच याच्यात कसं टाकणार? मग त्याकरता एक आयडिया आपण करू. इन्क्रीज आणि डिक्रीजच्या ऐवजी शब्द वापरतो चेंज. मग डेफिनेशन काय होईल? व्हॉट इज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन? इट इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रॉडक्ट इन युनिट टाइम. आता जेव्हा आपण चेंज म्हणतो तेव्हा रिॲक्टंटसाठी तो चेंज म्हणजे काय असेल? डिक्रीज. आणि प्रॉडक्टसाठी तो चेंज काय असेल? इन्क्रीज. चेंजचा अर्थ कमी होणे पण होऊ शकतं, जास्त होणे पण होऊ शकतं, हे आपण समजून घ्यायचं आहे. द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणजे ॲक्च्युली काय होत असतं? डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट म्हणजे ॲक्च्युली काय होत असतं? इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. मोघम स्वरूपात आपण डेफिनेशन टाकली म्हणजे एका डेफिनेशनमध्ये रिॲक्टंट पण येतो आणि प्रॉडक्ट पण येतो. मग काय डेफिनेशन आहे? इट इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रॉडक्ट इन युनिट टाइम दॅट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑर स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन. बघा तिन्ही डेफिनेशन आपण बघू. पहिली आणि जनरल जी मार्कांसाठी तुम्ही वापरणार आहे ती ही आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, it is the change in concentration of reactant or product in unit time is called as rate of chemical reaction or speed of chemical reaction. In terms of reactant, it is the decrease in concentration of reactant in unit time. Productच्या टर्ममध्ये it is the increase in concentration of product in unit time that is called as the rate of the chemical reaction or the speed of the chemical reaction. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनच्या रेटवरती, स्पीडवरती परिणाम करणारे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. पहिला नेचर ऑफ रिॲक्टंट, त्या रिॲक्टंटचं स्वतःचं काय नेचर आहे, एक एक फॅक्टर आपल्याला नंतर लक्षामध्ये घ्यायचे. दुसरा आहे साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट, रिॲक्टंटचा जो पार्टिकल आहे त्याचा आकार कसा आहे. तिसरं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. म्हणजे रिॲक्टंट करता तीन गोष्टी आहे, एक नेचर, साईज आणि कॉन्सन्ट्रेशन. बघा नेचर ऑफ रिॲक्टंट, साईज ऑफ रिॲक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. चौथा टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, टेम्परेचर कमी आहे की टेम्परेचर जास्त आहे, हिवाळ्यामध्ये रिॲक्शन होते की उन्हाळ्यामध्ये रिॲक्शन होते, ते सुद्धा रेट ऑफ द रिॲक्शनवर परिणाम करणार. आणि शेवटी दिलेला आहे कॅटलिस्ट, कॅटलिस्ट हा सुद्धा रेट ऑफ द रिॲक्शनवरती परिणाम करू शकतो. कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये स्लो असणाऱ्या रिॲक्शन या फास्ट झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे कॅटलिस्ट आल्सो अफेक्ट द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. सांगा फॅक्टर कोणकोणते आहे? पहिला नेचर ऑफ रिॲक्टंट, दुसरा साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट, तिसरा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट, चौथा टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, पाचवा catalyst used during the reaction. These are the various factors which can affect the rate of the chemical reaction. अशा तऱ्हेने सध्या तुमच्या समोर मी डेफिनेशन ऑफ रेट ऑफ रिॲक्शन आणि फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन यांची लिस्ट मांडलेली आहे. आता आपल्याला एक एक करत हे सगळे फॅक्टर एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहेत. पहिला फॅक्टर जो आहे रेट ऑफ रिॲक्शनवर परिणाम करणारा तो आहे नेचर ऑफ रिॲक्टंट. नेचर ऑफ रिॲक्टंट म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट. आता नेचर ऑफ रिॲक्टंट, रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट कसं रेट ऑफ रिॲक्शनवर परिणाम करतो हे आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं आहे. दोन रिॲक्शन मी तुमच्या समोर मांडले. ॲल्युमिनियम व्हेन रिॲक्ट्स विथ अ हायड्रोक्लोरिक ॲसिड गिव्स ॲल्युमिनियम क्लोराईड विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. म्हणजे ॲल्युमिनियम हा हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्ट होतो आणि आपल्याला ॲल्युमिनियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस देतो. झिंक सुद्धा हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्ट होतो आणि आपल्याला झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस देतो. आता ॲल्युमिनियम आणि झिंक दोघांनीही हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत हायड्रोजन गॅसला लिबरेट केलेला आहे. पण असं दिसून आलंय की ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक.
ॲल्युमिनियम हा मोर रिॲक्टिव्ह आहे झिंकपेक्षा आणि त्यामुळे ॲल्युमिनियमची हायड्रोक्लोरिक ॲसिडची सोबतची रिॲक्शन ही फास्ट होते आणि लवकर हायड्रोजन गॅस मिळाल्याचं दिसून येतं. म्हणजे इट इज द नेचर ऑफ ॲल्युमिनियम दॅट इट रिॲक्ट्स विथ अ हायड्रोक्लोरिक ॲसिड क्विकली अँड लिबरेट्स हायड्रोजन गॅस क्विकली. अशा तऱ्हेने नेचर ऑफ द रिॲक्टंट कॅन अफेक्ट द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. ज्याप्रमाणे विद्यार्थ्याचं नेचर हे अभ्यासाचा वेगावर डिपेंड आहे. विद्यार्थ्याचं नेचर असेल अभ्यासू तर तो जो शिकतो अभ्यास तो त्याच्या लवकर लक्षात राहील. विद्यार्थी जर का चलबिचल करणारा असेल तर साहजिकच जो काही अभ्यास आहे तो त्याच्या लवकर लक्षात राहणार नाही. म्हणजे विद्यार्थ्याचं नेचर हे टॉपिक समजण्यासाठी जसं अवलंबून असतं तसंच रिॲक्टंटचं सुद्धा नेचर रिॲक्शन वेगाने होणार की स्लो होणार यासाठी अवलंबून असतं. ॲल्युमिनियम हा मोर रिॲक्टिव्ह आहे झिंकपेक्षा, त्यामुळे ॲल्युमिनियम हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत लवकर रिॲक्शनमध्ये भाग घेतो आणि लवकर हायड्रोजन गॅस लिबरेट करतो. म्हणजेच पहिला फॅक्टर या ठिकाणी स्पष्ट होतो की रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ रिॲक्टंट दॅट इज रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट. दुसरा फॅक्टर आहे साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. मी एक साधं उदाहरण तुम्हाला पहिले देतो. समजा 3 ग्लास आपण घेतले, त्यामध्ये पाणी आपण घेतलंय. एकामध्ये मी 1 ग्रॅम खडीसाखर टाकली, एकामध्ये 1 ग्रॅम आपली नेहमीची ग्रॅन्युअलवाली बारीक साखर त्याच्यामध्ये टाकली आणि तिसऱ्यामध्ये मी पिठी साखर 1 ग्रॅम टाकली. बघा, खडीसाखर, नेहमीची साखर आणि पिठी साखर प्रत्येक वेळेला अमाऊंट 1 ग्रॅम घेतलेलं आहे, ग्लासभर पाणी घेतलेलं आहे, टाकली. सांगा कोणती लवकर विरघळेल? तर पिठी साखर लवकर विरघळल्याचं आपल्याला दिसेल आणि खडी साखर सगळ्यात उशिरा विरघळेल. ॲक्च्युली तसं बघितलं तर एक पदार्थ आहे साखर आणि दुसरा पदार्थ आहे पाणी. दोन्ही पदार्थ सारखेच आहे, मग तर रिॲक्शन सारखीच वेगाने व्हायला पाहिजे होती. पण पिठी साखर लवकर विरघळल्याचं आपल्याला दिसतं आणि खडी साखर सगळ्यात उशिरा विरघळल्याचं आपल्याला दिसतं. याचाच अर्थ असा की साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट कॅन अफेक्ट द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. जो रिॲक्टंटचा जो साईज आहे तो रिॲक्टंटचा साईज हा रेट ऑफ द केमिकल रिॲक्शनवरती परिणाम करू शकतो. उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. समजा पावडर्ड शहाबादी टाईल घेतली, आपण शहाबादी टाईलची भुकटी घेतली आणि त्याची हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्शन घेतली. दुसऱ्या वेळेला शहाबादी टाईल्सचे तुकडे घेतले, त्याची हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्शन घेतली. तुम्हाला असं दिसेल की पावडर्ड शहाबादी टाईल्सची डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत वेगाने रिॲक्शन झाल्याचं दिसेल. याच्या उलट जे शहाबादी टाईल्सचे तुकडे आपण घेतले होते त्यांची हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत उशिरा रिॲक्शन झाल्याचं दिसून येतं. म्हणजे स्मॉलर इज द साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट, ग्रेटर विल बी द रेट ऑफ द रिॲक्शन. जेवढा रिॲक्टंटचा आकार लहान असेल तेवढा रिॲक्शनचा स्पीड जास्त असेल. म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. स्मॉलर इज द साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट, ग्रेटर विल बी द रेट ऑफ द रिॲक्शन. हे आपण या ठिकाणी पहिल्या एक्झाम्पलमध्ये सांगतो आहोत. दुसरं एक्झाम्पल बघा. या ठिकाणी आपण ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट घेतलं. आता हे जे ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट आपण घेतलेलं आहे याची आपण झिंक ग्रॅन्युअल सोबत रिॲक्शन घेतली. झिंकचे आपण खडे घेतले, झिंकचे खडे कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये टाकले तर तुम्हाला ही रिॲक्शन झाल्याचे दिसेल. झिंकचे खडे कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये टाकले, झिंक सल्फेट आणि कॉपरचा प्रेसिपिटेट आपल्याला मिळाल्याचं दिसतं. ही आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणून बघितली आहे. या ठिकाणी झिंकनी कॉपरला डिस्प्लेस केलेलं आहे. पण ज्या वेळेला तुम्ही झिंकचे खडे घेता आणि त्याची कॉपर सल्फेट सोबत रिॲक्शन करता त्यावेळेला ती रिॲक्शन तुम्हाला हळू झाल्याचं दिसून येतं. तेच जर का तुम्ही झिंकचे खडे घेण्याच्या ऐवजी झिंकची पावडर घेतली, म्हणजे पावडर्ड झिंक तुम्ही घेतलं आणि त्याची कॉपर सल्फेट सोबत जर का रिॲक्शन घेतली तर तुम्हाला ही रिॲक्शन वेगाने झाल्याचं दिसून येईल. बघा, दोन्ही वेळेला झिंक आणि कॉपर सल्फेटच होतं, पण एकदा झिंकचे खडे घेतले रिॲक्शन स्लो झाली, झिंकची पावडर घेतली रिॲक्शन फास्ट झाली. म्हणजे जेवढा रिॲक्टंटचा आकार बारीक तेवढा रेट ऑफ द रिॲक्शन हा जास्त असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. स्मॉलर इज द साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट, ग्रेटर विल बी द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. या ठिकाणी आपण ती कन्सेप्ट मांडली आहे बघा. स्मॉलर द साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. मग काय होईल? स्मॉलर पार्टिकल जर का असेल तर लार्जर सरफेस एरिया ऑफ रिॲक्टंट विल बी अवेलेबल फॉर द रिॲक्शन.
समजा आपण एकच मोठा खडा घेतला आणि तो आपण समजा कोणाचा झिंकचा आणि त्याला कॉपर सल्फेट सोबत रिॲक्शनसाठी घेतलं, तर मला सांगा झिंकचा कोणकोणता एरिया या ठिकाणी काम करेल? म्हणजे कॉपर सल्फेटच्या संपर्कामधील एवढाच फक्त एरिया कॉपर सल्फेटच्या संपर्कामधील. पण याचे मी 2 तुकडे केले, हे 2 तुकडे केले आता आणि ते मी कॉपर सल्फेटमध्ये टाकले, तर हा तर भाग राहीलच. हा तर भाग पहिल्या वेळेला पण होता, पण हा भाग अजून वाढल्याचं तुम्हाला दिसेल. म्हणजे एवढा पृष्ठभाग हा कॉपर सल्फेटच्या कॉन्टॅक्टमध्ये सुरुवातीपासून येईल. अजून जर का याचे तुकडे केले 4, 1 2 3 आणि 4, तर पुन्हा तुम्हाला असं दिसेल हा आतला भाग, हा पण आतला भाग, हा कॉपर सल्फेटच्या सुरुवातीपासून कॉन्टॅक्टमध्ये आल्याचं दिसेल. अजून बारीक केलं तर अजून जास्त झिंकचे जे तुकडे आहे हे कॉपर सल्फेटच्या कॉन्टॅक्टमध्ये सुरुवातीपासून येतील. म्हणजे इथे काय सांगता येईल आपल्याला बघा, स्मॉलर द साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट, जेवढा रिॲक्टंटच्या पार्टिकलचा आकार लहान असेल तेवढा लार्जर सरफेस एरिया ऑफ रिॲक्टंट इज अवेलेबल फॉर द रिॲक्शन, तेवढा जास्त पृष्ठभाग हा रिॲक्टंटचा रिॲक्शनसाठी उपलब्ध असतो. आणि जेवढा जास्त पृष्ठभाग हा रिॲक्शनसाठी उपलब्ध असेल, साहजिकच ग्रेटर विल बी द रेट ऑफ द रिॲक्शन, तेवढा रेट ऑफ द रिॲक्शन हा जास्त असल्याचं आपल्याला दिसेल. आणि म्हणून लॅबोरेटरीमध्ये नेहमी आपण पावडर्ड केमिकल वापरायला पाहिजे इन्स्टेड ऑफ ग्रॅन्युअल्स. आणि म्हणून वाक्य दिलंय, हेन्स इन लॅबोरेटरी ऑलवेज यूज पावडर्ड केमिकल इन्स्टेड ऑफ पीसेस ऑफ रिॲक्टंट और ग्रॅन्युअल्स ऑफ रिॲक्टंट और लम्स ऑफ रिॲक्टंट. समजा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल करायला गेले, सरांनी तुम्हाला एखादी पावडर रिॲक्शन, एखादा पदार्थ तुम्हाला रिॲक्शनसाठी दिला, तुम्ही ती पुडी उघडून बघा, तुम्हाला दिसला अरे खडे खडे आहे, तर डायरेक्ट खडे घेऊन रिॲक्शन करायला सुरुवात करू नका. डायरेक्ट खडे घेऊन प्रॅक्टिकल करायला सुरुवात करू नका. काहीतरी एखादी वस्तू बघा आणि त्यांनी त्या खड्यांना पहिले बारीक करा, त्याला पावडरमध्ये कन्व्हर्ट करा आणि मग रिॲक्शनसाठी वापरा. तुम्हाला ते प्रॅक्टिकल लवकर झाल्याचं दिसून येईल. म्हणून लॅबोरेटरीमध्ये नेहमी तुम्ही पावडर्ड केमिकल्स वापरले पाहिजे, ज्याच्यामुळे ती रिॲक्शन कमी वेळात होईल, म्हणजे वेगाने झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. तर दिस इज अबाउट द 2 फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. एकूण आपण 5 फॅक्टर घेतलेले आहे, त्यापैकी सध्या या लेक्चरमध्ये मी तुमच्यासमोर 2 फॅक्टर एक्सप्लेन केलेले आहे. बाकीचे फॅक्टर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करू. थँक्यू.